आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात हो, तर हायकोर्टामध्ये ही सुनावणी पार पडलेली आहे आणि या संदर्भात आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्यासोबत या संदर्भातली अधिक चर्चा करूयात। कृष्णा, आपण बघतोय आंदोलक हे ठाम आहेत आंदोलनावर आणि कोर्टाने सांगितलंय 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा। पण आपण जर बघितलं, आज सकाळी मनोज जरांगे माध्यमांशी बोलत होते, आंदोलनकर्त्यांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे सुद्धा पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर शनिवार रविवार पुन्हा एकदा जास्त प्रमाणात मराठे या मुंबईत दाखल होतील आणि सोमवारी एक अभूतपूर्व आंदोलन होईल। निश्चित आहे की त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की आता मी पुन्हा तुला दृश्य या ठिकाणी दाखवतो। ह्या ग्राउंडवरचे सगळे जे बांधव आहेत ते वरती करून या ठिकाणी इथे घोषणाबाजी करत आहेत आणि तू जसं म्हणाले होते की मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं होतं की जास्तीत जास्त लोक या ठिकाणी येतील हे सरकारने समजून घ्यावं शनिवार रविवारी आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील नागरिक या ठिकाणी येतील असं त्यांनी म्हटलेलं होतं। आता या सगळ्या संदर्भात महत्त्वाची भूमिका हीच आहे की या सगळ्या कोर्टाच्या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात, कारण की आता थोड्या वेळातच वकिलांची टीम या ठिकाणी पोहोचेल, त्यांच्यासोबत चर्चा देखील केली जाईल आणि त्यानंतर याचा जो निर्णय आहे की कोर्टाने काय म्हटलंय त्याला नेमका पर्याय आहे का, पुन्हा 3 वाजता जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये काही पुनर्विचार करण्यासंदर्भामध्ये काही ते भूमिका मांडतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ताची स्थिती आहे की थोड्या वेळात पथकाची भेट झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आपली भूमिका स्पष्ट करतील। हो, कृष्णा, जसं तुम्ही म्हणालात की ही सुनावणी आता महत्त्वाची आहे आणि मनोज जरांगेंची भूमिका सुद्धा या कोर्टात आता काय ते मांडतात हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। तर आपण बघतोय मुंबई रिकामी करण्यासाठी आणि आझाद मैदान रिकामं करण्यासाठी अवघा 1.25 तास सध्या आंदोलनकर्त्यांकडे आहे। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंकडून नेमकं काय म्हणणं मांडलं जाऊ शकतं कोर्टात आणि कशा प्रकारे हा युक्तिवाद पुढे जाऊ शकतो? निश्चितच आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि एवढ्या कमी वेळात मुंबईतली ही स्थिती रिकामी करणं म्हणजे आंदोलकांनी मुंबई सोडणं हे तसंही शक्य आहे का हा प्रश्न निश्चितच आहे। मात्र आपण जर पाहिलं तर आत्ताची नेमकी स्थिती ही तुम्ही कॅमेरासमोर पाहतात, मोठ्या प्रमाणावरती लोकांचा उत्साही आंदोलनाला पाहायला मिळतो आहे आणि यामध्ये हीच भूमिका महत्त्वाची आहे की या सगळ्या स्थितीमध्ये नेमकी भूमिका काय घेतात हेच पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की थोड्या वेळातच त्यांची पत्रकार परिषद या ठिकाणी होईल आणि त्यानंतरची त्यांची भूमिका काय आहे हे आपण निश्चित समजू शकूया। काही महिला आंदोलक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी संवाद साधूया। कोर्टाने असं म्हटलेलं आहे की 3 वाजेपर्यंत रिकामी करा, काय भूमिका आहे तुमच्या आंदोलकांची? जोपर्यंत आमचे पाटील आम्हाला सांगत नाही इथून हलायचे नाही तोपर्यंत आम्ही कवडी मात्र हलणार नाही, कवडी मात्र। तर आझाद मैदान खूप दूर राहिलं हलकामी करायचं। आमचं मैदान आहे, मुंबई आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची आणि हे आम्ही सिद्ध केलेलं आहे। तुम्ही काय टायमिंग देता आम्हाला? हे सरकारचे बनलेले आहे, ते सगळ्यांच्या मतदाना बनलेले आहे आणि तुम्ही कसं काय म्हणता आम्हाला की मैदान खाली करा म्हणून? हे मैदान आमच्या हक्काचं आहे, जन्मभूमी, कर्मभूमी, ही धर्मभूमी आमची आहे, या अधिकार आहे आमचा मराठ्यांचा, आम्ही इथून हलणार नाही। एक मराठा कोटी मराठा। काय प्रतिक्रिया आहे कोर्टाच्या निर्णयावर? नाही, हे चुकीचा निर्णय आहे, कारण चुकीचा निर्णय आहे हा, कारण आम्ही कुठलेही नियम जे आहेत ते आम्ही नियम डावललेले नाहीत, शांततेत सर्व काही होत आहे। काल कोर्टाने निर्देश दिल्याप्रमाणे रस्त्यातले वाहनं काढून घ्या म्हणले होते, रस्त्यातले वाहनं काढून घेतलेले आहेत आणि शांततेत आंदोलन करत आहेत। हा आमच्यावरती या ठिकाणी मराठा समाजावरती अन्याय होत आहे। गेली 5 दिवसापासून आंदोलन चालू आहे, 5 दिवसापासून पोटामध्ये अन्न पाणी काहीच नाहीये। सरकारला हे दिसत नाहीये का? सरकारला हे दिसत नाही? सरकारने आता लवकरात लवकर निर्देश करायला पाहिजे। हे सरकार कोर्टाला पुढं करून या ठिकाणी षडयंत्र रचत आहे, परंतु
करायचंय, काही आदेश आले तरी आम्ही हे आझाद मैदान सोडणार नाही. जरी आम्हाला जेल जरी झाली तरी आम्ही जेल जाऊ, परंतु जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील सांगणार नाही तिथून बाहेर जावा तोपर्यंत आम्ही हे आझाद मैदान सोडणार नाही. अहो तुम्हाला हे लक्षात येईना का हा माणूस बीपी कमी झालेला आहे, बोलता येत नाही. देऊन टाका ना तुम्ही आमचा वाटा, कशाला वाट बघताय? किती बळी जाणार आहे? त्या कोर्टाला आज या आंदोलनामध्ये 3 बळी गेले. ते दिन 3 बळी गेलेले कोर्टाला दिसत नाहीयेत का? जाणून बुजून हे कोर्ट सरकार कोर्टाला पुढे करते आणि मराठ्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न करते. मी तुम्हाला या ठिकाणी सांगते, काही कोर्ट निर्णय देऊ दे, आम्ही आझाद मैदान सोडत नसतो. तुम्ही काय सांगाल? आझाद मैदानाला सोडायचं 3 वाजेपर्यंत सांगितलं. खरं तर माहितीये का, फडणवीस साहेबांना आम्ही सांगतोय, सरकारला सांगतोय, मराठ्यांचा अंत आता बघू नये त्यांनी. खरं तर आमचा योद्धा मरणाच्या दाढेत आहे आणि त्यांना माहिती असेल की आरक्षण किती महत्वाचं आहे. आरक्षण देऊ सुद्धा शकतात ते, पण त्यांची मानसिकता नाहीये. कोर्टातल्या काही वकिलांना पुढे करून खरं तर त्यांनी हे खेळ करत आहेत, पण आम्ही ते होऊ देणार नाहीये. आज असंख्य मराठा समाज इथे आहे. आज फक्त दादाच्या शब्दावर समाज ऐकत आहे. दादानी जर आज आवाज दिला तर समाज काही करू शकतो, पण आमच्या योद्ध्याने आम्हाला शांततेत घ्यायचं सांगितले. आमचं लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन आहे, यांनी उठवायचा प्रयत्न बिलकुल करू नये आणि आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय इथून उठणार नाहीये. खरं तर माझं या सत्तेतील असलेल्या आमच्या निर्माण करू नये, तसेच महानगरपालिका रोडवरील वाहतूक काढून घ्यावी.